असं म्हटलं जातं भारतामध्ये दारूपेक्षा जास्त बदनाम कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे प्रोटीन आहे. या प्रोटीन बद्दल असेच बरेचसे मिसकन्सेप्शन्स देखील आहेत की प्रोटीन घेतल्यामुळे मृत्यू देखील होतो. परंतु आता आपण ज्यांच्या सोबत आहोत ते या फिटनेस फील्डमध्ये 10 ते 15 वर्ष कार्यरत आहेत. 10 ते 15 वर्ष त्यांनी न्यूट्रिशनमध्ये देखील बरेचसे कोर्सेस केलेत आणि ते या फील्डमधले तज्ज्ञ आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात प्रोटीन बद्दलचे जे कन्सेप्शन मिसकन्सेप्शन्स नेमके काय आहेत. सर, मला सर्वात पहिला तुम्हाला प्रश्न असा विचारायचा आहे की असं म्हटलं जातं की प्रोटीन खाल्ल्याने किडनी फेल होते किंवा हार्ट अटॅक येतो. हे खरं आहे का? नाही, हे तर खरं नाहीच आहे. हे असे बोलणार आहेत की जे एकतर त्यांना नॉलेज नाही या गोष्टीबद्दल. सुरुवातीला कसं आहे ना की प्रोटीन म्हणजे काय हे सगळ्यात आधी समजून घेतलं पाहिजे की म्हणजे आम्ही फक्त सेल्स करतोय या गोष्टीचा म्हणून प्रमोट करतोय असं गोष्ट नाहीये. हे ऍक्च्युली प्रोटीन आपल्या बॉडीला किती गरजेचं आहे हे जर तुम्ही डीपली स्टडी केला तर तुम्हाला समजून जाईल. आणि बदनाम यासाठीच केलं जातं की त्याची माहितीच नाही ना तुम्हाला की बॉडीमध्ये आपल्याला दिवसाची रिक्वायरमेंट काय आहे आणि गरजेचं राईट फूड म्हणतो ना आपण, राईट फूड काय, तर तेच माहित नसल्यामुळे आपण या गोष्टीला जास्त बदनाम करतो. तर सुरुवातीला तुम्ही याची माहिती करून घ्या आणि नंतर मग तुम्ही बोला ना. सर, मार्केटमध्ये आता बरेचसे असे फेक प्रोटीन्स नावाचे कन्सेप्ट जे आहे ती सऱ्याम विकली जाते. आणि मग फेक प्रोटीन आणि खरं प्रोटीन हे कसं ओळखावं? नाही, आता फेक तर होतच, 100% होतं. आता आपण लेटेस्ट न्यूज पण बघतोय की फेक प्रोटीन येतं. मग त्यासाठी आपण राईट कंपनी चूज केली पाहिजे. त्याची तुम्ही कुणाकडून खरेदी करताय हे खूप महत्वाचं आहे. ऑफलाईन तुम्ही जास्त प्रिफर केलं पाहिजे. ऑफलाईनमध्ये तुम्हाला काय होईल ना की तुम्हाला तो जो सप्लिमेंट सेल करतोय तो तुम्हाला माहितीच असतो. त्यामुळे तुम्ही काही जरी इश्यू आला तर त्याच्याकडे जाऊ शकता. तो तुम्हाला त्या कंपनीपर्यंत घेऊन जाऊ शकतो, त्या कंपनीच्या माणसांपर्यंत. सगळ्यात महत्वाची गोष्ट की तो ऑथराईज आहे का नाही हे पहिलं पाहिलं पाहिजे. की समजा जर मी एखादं प्रोडक्ट सेल करतोय तर त्या कंपनीचा मी ऑथराईज डीलर आहे का नाही हे सुरुवातीला चेक केलं पाहिजे. आणि ते जर असेल तर तुम्हाला इश्यू येणारच नाहीत. आता पहिलं इश्यू होत होते, पण आता इंडियन मॅन्युफॅक्चरिंग जसं चालू झालंय तर या गोष्टी खूप कमी होत आहेत. पण अवेअरनेस गरजेचं आहे. तुम्ही चेक केलं पाहिजे. तुम्ही डुप्लिकेसी तर होणारच आहे, 100% होणार आहे, पण तुम्ही ते चेक करून गोष्टी घेतल्या पाहिजेत. सर, आणि आपण बऱ्याच वेळा असं ऐकलंय की आपण म्हणतो की बॉडीला न्यूट्रिशनची गरज आहे. न्यूट्रिशन म्हणजे नेमकं काय? न्यूट्रिशन म्हणजे हेच की डेली लाईफस्टाईलमध्ये आपल्या दिवसभरामध्ये आपल्या बॉडीला जे आपले फंक्शन आहेत आतमधले बॉडीमधले, तर त्याच्यासाठी तुम्हाला प्रोटीन किती रिक्वायरमेंट आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे. त्यासाठी की माझ्या बॉडीच्या लीन मासच्या 1 किलो मागे माझ्या बॉडीला किती ग्रॅम प्रोटीन हवं आहे, त्या अकॉर्डिंगली तुम्ही प्लॅन केले पाहिजेत. आणि ते तुम्ही एखाद्या तज्ज्ञाकडून, म्हणजे ज्याला नॉलेज आहे या गोष्टीबद्दल, त्या माणसाकडून ते तुम्ही बनवून घेतलं पाहिजे. की मला जर मी एक्स्ट्रा कुठल्या ऍक्टिव्हिटीज करतोय, म्हणजे की जिम करतोय किंवा मी ॲथलीट आहे, स्पोर्ट्समन आहे, तर त्या कोचेसला माहित पाहिजे की बाबा, किंवा तुम्ही त्याला विचारलं पाहिजे की मी मॉर्निंगच्या मीलपासून इव्हिनिंगच्या मीलपर्यंत मी माझ्या मीलमध्ये किती ग्रॅम प्रोटीन ठेवलं पाहिजे, आणि त्या अकॉर्डिंगली प्लॅन करून तुम्ही तुमचे प्लॅन्स बनवले पाहिजेत. सर, आणि आता सातत्याने अशा बातम्या यायला लागल्यात की जिम केल्याने हार्ट अटॅक यायला लागलेत. आणि अशा बरेचशा घटना झाल्यात की जिम करता करता काही जण ऑन स्पॉट जिम करता करताच वर्कआउट करता करता मेलेत. तर म्हणजे जिम करता करता म्हणजे ह्याला कारणीभूत जिम आहे का, की जिम मध्ये गेले की हार्ट अटॅक येतात म्हणून काही पालक आपल्या मुलांना देखील पाठवत नाहीत जिम मध्ये. तर ह्या गोष्टीचं खंडन तुम्ही काय बोलून करू शकता? नाही, हे तर सगळ्यात पहिली गोष्ट की जिम ही एक ऍक्टिव्हिटीज आपल्या फिटनेस म्हणजे आपल्या हेल्थ रिलेटेड आहे. तर आपण ह्या गोष्टी जास्त कधी होतात की समजा तुम्ही झोप, आपली सगळ्यात महत्वाची, आपल्या बॉडीला रेस्ट गरजेचं आहे. तर झोप कंप्लीट होते का नाही, आदल्या दिवशी रात्री समजा काही आपण पार्टीज गेलोय कुठे किंवा आपली झोप नाही झाली, त्या केसमध्ये आपण समजा दुसऱ्या दिवशी लगेच रेस्ट न घेता आपण एक्सरसाइज करतोय म्हणजे काय करतोय की आपण एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटीज करतोय, आपण बॉडीला जास्त स्ट्रेस लेवलमध्ये टाकतोय. तर ते न करता तुम्ही प्रॉपर रेस्ट घेतली पाहिजे. तुम्हाला वर्कआउट किती टाइम करायचा आहे हे माहिती पाहिजे. तुम्ही जर बिगिनर असाल, तुम्ही ॲडव्हान्स असाल, सुपर ॲडव्हान्स असाल, या केसमध्ये तुम्हाला माहिती पाहिजे की तुम्ही किती टाइम ट्रेनिंग घेतलं पाहिजे. काही जण विनाकारण 2-2, 3-3 तास जिममध्ये ट्रेनिंग करत असतात. त्यांचं ना न्यूट्रिशनकडे लक्ष असतं ना त्यांच्या रेस्टकडे लक्ष असतं. तर ह्या गोष्टी नाही झाल्या पाहिजेत. तुम्ही प्रॉपर, तुम्हाला माहिती पाहिजे तर मी बिगिनर आहे तर मला किती टाइम वर्कआउट केला पाहिजे, त्यासाठी तुम्ही ह्या गोष्टींचा अभ्यास करणं गरजेचं आहे. म्हणजे बाकीचे एक्सटर्नल फॅक्टर सुद्धा या गोष्टीला कारणीभूत आहेत ना, नक्कीच. कारण तुमचं, मी जसं बोललो की आपण एक 6 महिन्यातून एकदा आपण आपली बॉडीची टेस्ट चेकअप केलं पाहिजे, ब्लड टेस्ट वगैरे आपण केल्या पाहिजेत. इंटरनल आपल्या काय गोष्टी चालल्यात हे आपल्याला माहित नाही, कारण आपण फूड कुठल्या क्वालिटीचं घेतोय
तर त्याच्यानुसार आपली बॉडीला रिॲक्शन्स काय झाल्यात हे आपल्याला चेक करून घेणं गरजेचं आहे. आणि हार्ट अटॅकचं जर म्हणाल जिममध्ये येण्याचं प्रमाण, तर त्याला कारणीभूत हेच आहे की तुम्ही जर आता समजा मी स्मोकिंग किंवा ड्रिंक एखादा माणूस करतोय, रात्री पार्टी करतोय, दुसऱ्या दिवशी सकाळी तो म्हणतोय नाही आता मी एक्स्ट्रा कॅलरीज घेतलेत तर मला दुसऱ्या दिवशी जाऊन बर्न करायचे आहेत त्या, तर हे चुकीचं आहे. तुम्ही स्ट्रेस लेवलमध्ये टाकताय बॉडीला आणि त्यामुळेच हे हार्ट अटॅक्स वगैरे जिममध्ये जे येतात तर त्याला हेच कारण आहे की बॉडीला एक्स्ट्रा स्ट्रेस लेवलमध्ये तुम्ही टाकताय आणि त्याचा रिॲक्शन येते, बस एवढंच आहे. तर तुम्ही ह्या गोष्टी नीट अभ्यास केला पाहिजे की जिम करणं हे कशा प्रकारे केलं पाहिजे. तर त्याला तुम्ही रेस्ट घेतली पाहिजे प्रॉपर बॉडीमध्ये आणि त्यानंतर तुम्ही अशा या गोष्टी केल्या पाहिजेत. आणि प्रोटीन कन्झम्पशनचं व्हॅलिड एज किती ते किती आहे? एज असं पण म्हणू शकत नाही. एजमध्ये सगळ्यांनाच प्रोटीनची गरज लागते. अगदी आपण जन्म झालेल्या बाळापासून प्रोटीन चालू होतं की आपण ते दूध वगैरे असतं, प्रोटीन बेस्ड दूध वगैरे ह्या गोष्टी. फक्त कसं की तुम्ही कुठल्या क्वालिटीचं घेताय हे मॅटर करतं आणि किती क्वांटिटीमध्ये घेताय, रिक्वायरमेंट किती आणि आपण प्रोव्हाइड किती करतोय, ह्या दोन गोष्टी समजल्या पाहिजेत की मला रिक्वायरमेंट किती ग्रॅमची आहे आणि मी देतोय किती ग्रॅम. एक्स्ट्रा प्रोटीन पण नाही गेलं पाहिजे, बॅलन्समध्ये डाएट तुमचा झाला पाहिजे. तर ह्या गोष्टीसाठी तुम्हाला माहिती पाहिजे की मी किती ग्रॅम इंटेक केला पाहिजे डेली लाईफस्टाईलमध्ये माझ्या. तर तसा प्लॅन करून तुम्ही जर घेतलं तर त्याचा फायदेच आहेत, दुष्परिणाम तर काहीच नाहीयेत.